मेहक काल नागला हरवून काल गुरुकडे पाठवून देते. काल गुरु रागात नागिनशी बदला घेण्याचा प्रण घेतात. आता पुढे. अगं मेहक, तुला काय झालंय? तू कसला विचार करतेयस? नाही, मला तर काही नाही झालं. हे घे, तू औषधी घे. मेहक, तू विजयला औषध देऊन माझ्याकडे ये. तिकडे विभा आपल्या नवऱ्यासोबत शहरात जायला निघाली आहे. अजून किती वेळ लागेल? ती एवढं बोलतच असते की तेवढ्यात त्यांचा भीषण ॲक्सिडेंट होतो आणि विभा उडून एका जवळच्या खाडीमध्ये जाऊन पडते आणि मेहकला या घटनेबद्दल आभास होतो आणि ती नागिनचं रूप घेते आणि पुन्हा त्यांना वाचवायला निघते. आणि जोपर्यंत ती तिथे जाऊन पोहोचते तोपर्यंत विजयचे बाबा मृत्युमुखी गेलेले असतात. नाही, हे काय झालं? काकू कुठे आहेत? इकडे तिकडे बघून बोलली. तेवढ्यात ती डोळे बंद करून बघते की विभा बेशुद्ध होऊन नदीमध्ये पडली आहे आणि विभा पाण्याच्या प्रवाहासोबत वाहत चालली आहे. मेहक पाण्यामध्ये कुदून जाते आणि विभाला आपल्या शेपटीशी बांधून नदीच्या किनारी घेऊन येते. काकू उठा. आणि त्या डोळे उघडून बोलतात. मी कोण आहे? तू कोण आहेस? कुठे आहे मी? तेव्हा एक मुलगी धावत नर्गिस जवळ पोहोचते. मला वाचवा, माझ्या मागे काही साप पडलेले आहे. मी जंगलात फिरायला आली होती. नर्गिसला त्या मुलीमध्ये नाग होण्याचा आभास होतो. नर्गिस त्या मुलीकडे बघताना बोलते, कोण आहेस तू आणि तू इथे काय करतेस? माझं नाव निरूपा आहे आणि मी घरातनं फिरायला आली होती आणि ते साप माझ्या मागे यायला लागले. आणि तोपर्यंत सगळे साप तिथे येऊन उभे होतात आणि नर्गिसला बघून तिथेच थांबतात. नर्गिसला काही कळायला मार्गच नाही, म्हणून ती आपल्या शक्तीने त्या नागांसोबत बोलायला लागते. कोण आहात तुम्ही आणि का पडले या मुलीच्या मागे? कोण आहे ही मुलगी? हे नागदेवी, आम्ही तुमच्यामुळेच नाग बनलो आहोत. नर्गिस डोळे बंद करते आणि बघते की काही लोक त्या मुलीला स्पर्श केला की नाग बनत आहेत आणि जवळ उभी निरूपाबद्दल पण सगळं जाणून घेते. आम्ही तुमचीच शक्ती आहोत आणि तुमच्यात समाविष्ट होणार आहोत. तू कुठे राहतेस? मी जवळच गावात आपल्या आई बाबा आणि भावासोबत राहते. निरूपा, तू या घायाळ बाईला आपल्या सोबत घेऊन जा. तसं तर मला तुला भरपूर सांगायचंय, पण आता काही आवश्यक काम आहे, तर मी तुला आल्यावर सगळं नीट सांगते. आणि त्यानंतर नर्गिस विभाला निरूपाजवळ सोडते आणि निघून जाते. काकू, अजून आई बाबा आले नाहीत. बघा ना, किती रात्र झालीये. मेहककडे बघतो आणि बोलतो. मेहक, तू आज मला कसले तरी विचारात दिसतेस. नाही, असं काही नाही आहे. आणि रागात काकी आणि काकाकडे बघते. काका आणि काकी आपल्या खोलीत जातात. सुंदर, हे सगळं तू केलंयस का? हा, हो, आज त्यांचा खेळ संपला. पण विभा घरी न आल्यामुळे विजय फार अस्वस्थ होता आणि अस्वस्थ असल्यामुळे तो तिला शोधायला रात्रीतच निघतो. काकू, मी बाहेर जाऊन बघून येतो. हे दोघं कुठे आहेत ते? मी पण तुझ्या सोबत येऊ का विजय? नाही अगं, खूप रात्र झालीये. तू घरीच थांब. आणि एकटाच निघून जातो. पण मेहक पुन्हा एकदा नागिन बनून त्याच्या कारमध्ये लपून त्याच्यासोबत निघून जाते. विजय अचानक कार थांबवतो. कोण आहेस तू? आणि तुला मरायला माझीच कार सापडली का? मरावं तर तुला लागेल, तुला. विजयला कारमधून बाहेर काढून बोलला. विजय त्याला धक्का देऊन खाली पाडतो. तो मुलगा पुन्हा उठतो आणि विजयवर प्रहार करतो. यावेळेस विजय त्याचा गळा घोटणारच असतो तेवढ्यात तो आपली पूर्ण ताकद लावतो आणि विजयच्या हातातून सुटतो आणि तो विजयला धक्का मारून पाडून देतो आणि स्वतः एक नाग बनून जातो. हे बघून विजय घाबरून जातो आणि जसाच तो विजयला डसणार असतो, मेहक नागिनचं रूप घेते आणि त्याला आपल्या तोंडात धरते. काल नाग एवढं सोपं नाही आहे नागेशला नर्गिस पासून दूर करणं. तुला काय वाटलं मी तुला ओळखू नाही शकली? काल नाग नागिनच्या तोंडामधून गायब होऊन जातो आणि दूर उभा होऊन बोलतो. हे बघ नागिन, तू मागच्या वेळी ह्या कारणाने वाचली की मला तुला काबूत करणं येत नाही, पण आता मी ती कला शिकलोय जी तुला मारण्यासाठी पुरेशी आहे. आणि नागिनवर डोळ्यांच्या शक्तीने प्रहार करतो आणि नागिन तिथून गायब होऊन जाते. डोळ्यातून निघालेली शक्ती एका दगडावर येते आणि तो दगड नष्ट होऊन जातो. मला माहितीये तू खूप वेगाने धावतेस, त्या कारणाने तू वाचलीस, पण आता ह्यावेळी वाचणं कठीण आहे नागिन, कठीण. पुन्हा एकदा नागिनवर विष फुंकार सोडतो.
नागिन आपल्या शक्तीनी आपल्या आजूबाजूला एक शक्ती कवच बनवते. त्या शक्ती कवचला कालनाग तोडू शकत नाही कालनाग, तू माझ्या हाताने नक्कीच मरणार. आणि कवचला सोबत घेऊन कालनागच्या शरीराच्या पार निघते. कालनाग घायाळ होऊन बेशुद्ध पडतो. नागिन उठते आणि बोलते, आता तुला कोणीच नाही वाचवू शकत. माझ्या आणि नागेशच्या मध्ये येणाऱ्याला मरायलाच लागणार कालनाथ. आणि एक विषारी फुंकर कालनागवर सोडते. कालनागला वाटायला लागतं की आता तो नागिनचा वार सहन नाही करू शकणार. हे बघ नागिन, मी आता मरणार आहे, पण मरता मरता तुला असा मृत्यू देईन ज्या कारणाने तू नेहमी मरतच राहशील. कालनाग विजयला आपल्या शेपटीत बांधून आकाशात उडायला लागतो आणि गायब होऊन जातो. नागिन त्याचा पाठलाग तर करते, पण ओळखूच शकत नाही की तो कुठे जातोय. आकाशात उभी होऊन, कुठे गेला कालनाग? मी त्याला बघू का नाही शकत आहे? मला वाटते माझी शक्ती कमी तर नाही झाली. काहीही झालं तरी मला माझ्या नागेशला शोधायलाच पाहिजे. त्याला एकटं मी कालनाग सोबत नाही सोडू शकत. कालनाग त्याला आपल्या शेपटीत बांधून नेत असतो. तेव्हा रस्त्यात त्यांना नागराज भेटतात. थांब कालराज, तू नर्गिसच्या दृष्टीने तर वाचलास, पण माझ्या दृष्टीतून वाचणार नाहीस. नागराज, मला जाऊ द्या. मी व्यर्थ कुणावर प्रहार करणार नाहीये. माझ्या मार्गातनं बाजूला व्हा. नागराज कालनागवर वारंवार विषारी फुंकर सोडतो. कालनाग आपल्या शक्तीनी नागराजच्या या प्रहाराला कमी करतो. नागराज, मी बोलतोय, मला जाऊ द्या. माझा जन्म तो मणी मिळवण्यासाठी झालाय. माझ्या आणि नागमणीच्या मध्ये येऊ नका. माझ्याबद्दल बरं किंवा वाईटाचा विचार करू नकोस आणि स्वतःची रक्षा कर. नागराज कालनागला जळवण्यासाठी त्यावर आगीची फुंकर सोडतात. कालनाग आपल्या शक्तीने पाण्याचा वर्षाव करतो, ज्यामुळे नागराजची आगीची वर्षा कमी होऊन जाते. नागराज यावेळेस गतीने येऊन कालनागच्या फणीला भिडतो, ज्यामुळे कालनाग आपलं शरीर त्याग करून एक जटा बनून जाते आणि विजय सुटून एका दगडाला धडकतो. नर्गिस विजयला शोधण्यासाठी काही विशेष ऊर्जा सोडते. नर्गिसची ऊर्जा एका विशेष ऊर्जाशी धडकून परत तिच्याकडे येते. कोण आहे तो ज्याची ऊर्जा माझ्यासारखीच आहे? हे कालगुरू तर नाही? बहुतेक हे कालगुरूच आहेत. आणि त्या ऊर्जेच्या दिशेने चालायला लागते आणि नर्गिस तिथे पोहोचते आणि तिला दिसतं की एक साधू तिथे तपस्या करतोय. नर्गिस बेटा, माझ्याजवळ ये. तो खूप प्रेमाने बोलतो. नर्गिस विचारात पडते की हे मला कसे ओळखतात. हे तपस्वी, तुम्ही कोण आहात आणि मला कशा ओळखता? माझं नाव कालभैरव आहे आणि कालगुरू माझाच शिष्य आहे. मला तुझ्या संपूर्ण जीवनाबद्दल माहिती आहे. मी कालगुरूला बरंच समजावलं, पण त्याने माझी एकही गोष्ट ऐकली नाही. जर तुम्हाला सगळं माहीतच आहे तर मला मेहरबानी करून सांगा की तो कालनाग माझ्या नागेशला कुठे घेऊन गेलाय? कालनागाचा अंत झालाय. कोणी मारलं त्याला आणि मी माझ्या दिव्य दृष्टीने त्याला बघू का नाही शकली? नर्गिस, कालनागामध्ये कालगुरूंच्या शक्ती होत्या. त्या कारणाने त्यामुळेच तुझी दिव्यदृष्टी कमी झाली होती आणि तू त्याला बघू शकत नव्हतीस. मला माझ्या नागेशबद्दल सांगा की तो कुठे आहे? नागेशला नागराजने कालनागाकडनं सोडून घेतलंय आणि ते नागलोकातच आहेत. नर्गिस परत नागलोककडे निघते आणि ती नागलोकमध्ये नागदेवच्या समोर जाऊन उभी राहते. नागदेव, माझा नागेश कुठे आहे? हे बघ नर्गिस, तुझा नागेश नागलोकातच आहे, पण नागराज आणि कालनागाच्या युद्धामध्ये नागेश एका दगडावर पडला, ज्यामुळे त्याची संपूर्ण स्मरणशक्ती संपलीये. अस्वस्थ होऊन बोलते. हे नागदेव, मला नागेशची स्मरणशक्ती परत येण्यासाठी काय करावं लागेल? मला सांगा नागदेव. नागेशच्या जीवनात घडलेल्या गोष्टी त्याला परत आठवून द्याव्या लागतील. त्या कारणानेच त्याची स्मरणशक्ती परत येऊ शकते. नर्गिस विजयला घेऊन निरूपाकडे पोहोचते. निरूपा नर्गिसला बघते आणि ओळखते आणि आपल्या घरी चलायचा आग्रह करते. निरूपा, तुला माझ्यामुळे काही त्रास तर नाहीये ना? कारण मी सदैव तुझ्यासमोर एक संकट घेऊन येते. नाही नाही, हे काय बोलतेयस तू? मला तर लोकांची मदत करायची सवय आहे आणि माझे बाबा एक वैद्य आहेत. ते तर यांचा उपचार नक्कीच करतील. पण मला एक सांग, रवीश कसा आहे? विचार करत बोलली. तू रवीशला ओळखतेस? पण कसं?
निरूपा, बहुतेक तुला लक्षात असेल की लहानपणी तू आणि रवीश सोन्याचे अंडे घेऊन आपल्या घरी गेले होते, ज्यामध्ये नाग आणि नागिन निघाले होते. मी आणि रवीश घरातून फिरायला निघालो होतो कारण आई बाबा औषधीच्या शोधात दुसऱ्या गावात निघून गेले होते आणि आम्ही दोघं एकटेच होतो घरी. नर्गिस हसत बोलते, अजून निरूपा? मग आम्हाला नागेश आणि ती मुलगी नर्गिस भेटली, पण माहित नाही अचानक ते दोघं कुठे निघून गेले. ती नर्गिस आणि रजनी मीच आहे निरूपा. पण कसं? कालरूपच्या शक्तीने मी नागिन रूपला नागेशच्या जवळ सोडून नागलोकला निघून गेली. नर्गिस नागलोकच्या दिशेने जात असते. नागलोक पोहोचल्यावर नागगुरु नागार्जुनला भेटते. नर्गिस हात जोडून नागगुरूंना सगळं काही सांगते आणि ती बोलते, हे बघ नागिन, मी तुला नागेशकडे परत पाठवू शकतो, पण तुझ्या घडलेल्या घटना तुला परत आठवणार नाहीत. पण नागदेव, माझी आणि नागेशची भेट कधी आणि कशी होईल आणि तो मला कसा ओळखणार? हे बघ नर्गिस, तू लवकरच तुझी युवा अवस्था प्राप्त करू शकणार आहे, ज्यानंतर नागेश तुला स्वतः ओळखू शकेल. तुझी प्रेमावरची आस्था बघून मी तुला हे वरदान देतोय. आणि मग निरूपा आणि मग नागदेवच्या वरदानमुळे मी रजनी बनून तुमच्या सगळ्यांसमोर आली. तेव्हा नागेश तुला बोलला होता की त्यांनी तुला बघितलं आणि ओळखलं की तूच नर्गिस आहे. आणि हो निरूपा, ज्या कालगुरूंनी आम्हाला वेगळं केलं होतं त्याचमुळे नागेशची स्मरणशक्ती पुन्हा गेलीये. तुला माहितीये, पण हा नागेश आहे कुठे? विजयच माझा नागेश आहे आणि मी माझ्या शक्तीने त्याची स्मरणशक्ती परत नाही आणू शकत आहे. नर्गिस, माझे आई बाबा गावात राहतात जे विजयची स्मरणशक्ती परत आणू शकतात. मी विजयला माझ्या सोबत घेऊन जाते. निरूपा विजयला आपल्या घरी घेऊन येते. तिथे विजय आणि त्याची आई विभा यांची भेट होते, पण ते दोघंही एक दुसऱ्याला ओळखत नसतात. निरूपाचे बाबा नंदप्रकाश आणि आई सुगंधा निरूपा आणि विजयच्या जवळ येऊन बोलतात. हा कोण आहे निरूपा? हा रवीशचा मित्र आहे आणि याची स्मरणशक्ती हरवली आहे, ज्याला मी उपचारासाठी आपल्या सोबत घेऊन आली आहे. आणि तिकडे कालगुरु कालनागच्या मृत्यूमुळे क्रोधित झालेला असतो आणि रागात तो एक नारळ फेकतो, ज्यामधून एक मुंगूस निघतो. कालगुरु त्या मुंगुसाकडे बघतो. मुंगूस कालगुरूकडे बघतो आणि बोलतो, गुरुदेव, मला तुमच्या डोळ्यात बघून सगळं कळतंय की माझा जन्म कशासाठी झालाय. आहुजा, तू मुंगसातल्या जातीतला सगळ्यात शक्तिशाली आणि बुद्धिमान मुंगूस आहेस. माझ्या सांगण्यावरून तू सगळ्यात मोठ्या नागाचा वध केलायस. गुरुदेव, ही सगळी तुम्ही दिलेली शक्ती आहे, त्यामुळेच मी बाकीच्या सगळ्या नागांना हरवू शकलोय. मी तुमच्या ह्या उद्देशाला पण पूर्ण करेल. मला आज्ञा द्या गुरुदेव. कालगुरु एका माळेमध्ये मंत्र फुकतो आणि त्या मुंगुसाकडे फेकतो आणि ती त्याच्या गळ्यात जाऊन पडते. चल हे घे. ह्या कारणाने तुझी शक्ती दुपटीने वाढेल आणि जोपर्यंत तुझ्या गळ्यात राहील तोपर्यंत तुझा वध करणं असंभव होईल. जा, मी सांगितलेलं काम पूर्ण करून ये. जशी आज्ञा गुरुदेव. निरूपा विभा आणि विजयला औषधी देऊन झोपायला जायला बोलते. विजय आणि विभा आपल्या खोलीत जातात. आहुजा नंदप्रकाशच्या दरवाजासमोर प्रकट होतो आणि विचार करतो की मी सगळ्यात पहिले कोणाला मारू, नागला की नागिनला? मला नागलाच मारायला पाहिजे, ज्याच्या वियोगमध्ये नागिन स्वतःच मरून जाईल. पण हे कार्य खूप चतुरपणे करावं लागेल आणि तिथून निघून जातो. नर्गिसला लक्षात येतं की काहीतरी संकट येणार आहे, ज्यासाठी ती नागेशजवळ जायला उठते आणि जशीच दरवाजाजवळ पोहोचते तर ती बघते की कोणीतरी दरवाजा बाहेरून बंद केला आहे. नर्गिस नागिन बनून खिडकीतून बाहेर पडायचा प्रयत्न करते, पण जशीच बाहेर बघते एक मुंगूस तिच्या खोलीसमोर उभा आहे. आहुजा नागिनच्या फणावर आपली शक्ती सोडतो, ज्यामुळे नागिन बेशुद्ध होऊन स्वतःच्याच खोलीत पडते. आहुजा विजयच्या जवळ तुला पोहोचतो. मारण्यासाठी मला त्या रूपात यावंच लागेल, पण ते रूप मला आवडतच नाही. आहुजा सापाचं रूप घेतो आणि विजयला जाऊन डसतो. विजयची आई विजयला साप डसताना बघते, ज्यामुळे ती किंचाळते. विजयच्या आईला हे सगळं आठवतं, कारण याआधी पण विजयला झाडांमध्ये साप डसलेला असतो आणि मेहकनी त्याला वाचवलं होतं. विभा फार जोरात किंचाळते. बेटा, काय झालं काकू? कोणीतरी वाचवा माझ्या मुलाला, सापानी डंक मारला त्याला. कुठे गेला साप? तोपर्यंत निरूपाचे बाबा पण तिथे येऊन पोहोचतात. काय झालं बेटा? का ओरडतीयस? बाबा, विजयला सापानी डंक मारलाय.
निरूपाचे बाबा विजयला औषधी लावतात, ज्यामुळे त्याचं विष हळूहळू कमी होऊन जातं. बाळा, मी विजयला औषधी दिल्या आहेत, पण आता त्याला आरामाची गरज आहे. जेव्हा तो शुद्धीवर येईल तर मला कळवशील. मी परत त्याची परिस्थिती जाणून घेईन. ठीक आहे बाबा. या घटनेमुळे विभाची स्मरणशक्ती परत येते. विजय शुद्धीत येतो. तो उठायचा प्रयत्न करतो. तो विभाकडे बघतो आणि बोलतो. तुम्हाला काय झालं काकू? तुम्ही इतकं का रडताय? मला तुम्हाला असं रडताना बघून खूप काळजी वाटतेय. बेटा, तू मला काकू का म्हणतोयस? काकी, मग मी तुम्हाला काय नावाने बोलवू? विभा विजयकडे बघते आणि रडत रडत बोलायला लागते. तुला तुला काय झालंय बेटा? तुला काय झालंय? निरूपा विभाला खोलीतून बाहेर नेते आणि मग तिला सांगते. काकू, विजय कुठल्या तरी वस्तूशी धडकला आहे, ज्यामुळे त्याची स्मरणशक्ती गेलीये. पण मला असं वाटतं की त्याची स्मरणशक्ती पण तुमच्यासारखीच परत येऊ शकते. निरूपा विजयला औषधी देऊन आराम करायला सांगते. विजय आराम करतो. विभाला आपल्या नवऱ्याची खूप आठवण येते. माझा नवरा कुठे आहे? मला तर तिथे फक्त तुम्हीच दिसल्या, अजून कोणीच नव्हतं तिथे. हे काय बोलते आहे तू मुली? मला त्यांना शोधायला जायलाच पाहिजे. विजय या दोघींच्याही गोष्टी ऐकतो. तोही आग्रह करतो की मलाही सोबत न्या आणि त्यांच्यासोबत निघून जातो. विभा आपल्या नवऱ्याला शोधायला निरूपा आणि विजयसोबत निघून जाते आणि तिकडे मुंगुसांशी स्वतःला वाचवण्यासाठी मेहक नागराजचं आवाहन करते. हे नागराज, माझी मदत करा. मला या संकटातून बाहेर काढा. नागराज नर्गिसची ही विनंती ऐकतात आणि आपल्या शक्तीने मुंगुसांना गायब करून टाकतात. मेहक नागराजला बोलते. धन्यवाद नागराज. मेहक, तुझ्या प्रेमाच्या शक्तीसमोर सगळ्यांना झुकावंच लागेल आणि पुढेही माझी मदत तुला जर लागली तर मी सदैव त्यासाठी तयार राहीन. मी नेहमी तुमची आभारी राहील नागराज. आणि मेहक तिथून निघून जाते आणि रस्त्यात एक मानव रूप घेऊन ती विभा, विजय आणि निरूपाला भेटते. तुम्ही लोक इकडे कुठे जातायत? विभा रडत रडत बोलते. काही दिवसांपूर्वी इथे एक ॲक्सिडेंट झाला होता, एका माणसाचा आणि एका बाईचा. आम्ही त्यांना शोधत आहोत. तुम्हाला त्यांच्याबद्दल काही माहिती आहे का? बाई आणि माणसांचा नाही तर माणसाचाच झाला होता, कारण इथे माणसाचंच शव मिळालं होतं, पण त्याच्या आजूबाजूला कोणीच नव्हतं. नाही, असं नाही होऊ शकत. ते आम्हाला सोडून असं जाऊच नाही शकत. हे बघा, नियतीला जे मान्य आहे तेच होतं. आता जे होणार होतं ते होऊनच जातं. विभा हे ऐकून बेशुद्ध पडते. निरूपा पळून पानात पाणी घेऊन येते आणि विभावर टाकते आणि निरूपा विभाला शुद्धीत आणते आणि विभाला सांभाळत बोलते. काकू, मलाही हे ऐकून फार दुःख झालं, पण देवासमोर कोणाचंच चालत नाही. चला घरी जाऊया. नाही, मी किती दुर्भाग्यशाली आहे. शेवटच्या क्षणी आपल्या नवऱ्याला बघू पण नाही शकली. काकू, ही सगळी देवाचीच इच्छा होती. आता तुम्हाला विजयसाठी जगायला लागेल. विभा रडत रडत बोलते. निरूपा, आमच्यासाठी इतकं सगळं करण्यासाठी धन्यवाद बेटा. पण आता मला माझ्या मुलाला घरी घेऊन जायला पाहिजे. विभा विजयला घेऊन घराकडे निघते. मेहक पुन्हा नागिनचा रूप घेते आणि त्यांच्या मागे मागे निघते. आहूजा स्वतःची शक्ती कमी होत बघताना घाबरतो आणि घाबरत घाबरत तो बोलतो. कोण आहे जो माझं काम पूर्णच होऊ देत नाहीये? माझ्या उद्देशात बाधा बनतोय. आणि त्याच वेळेस आहूजा समोर कोणाची तरी ऊर्जा प्रकट होते. आहूजा मानव रूपात येतो, डोळे बंद करतो आणि खाली बसतो आणि येणारा संकेत ऐकण्याचा प्रयत्न करतो. आहूजा, मी कालगुरू आहे आणि मी काय बोलतोय ते ऐक. तू त्या नागिनीवर इतक्या सहजासहजी विजय प्राप्त करू शकत नाही, कारण की आता तिच्यासोबत देवशक्ती सुद्धा आहे. ज्यामुळे तुझी शक्ती कमी झाली ती करणारा नागराजच आहे. आता तू एक मानव रूप बनून नागिनी सोबतच राहा आणि संधी मिळताच त्या नागिनीला मारून टाक. जी आज्ञा गुरुदेव.
आहुजा एक पंडितचा रूप धारण करतो आणि विभाच्या घरासमोर येऊन उभा होतो. अलख निरंजन, माई भिक्षा द्या. रेखा भिक्षा द्यायला बाहेर येते आणि जशीच त्याच्या जवळ येते आहुजा बोलायला सुरुवात करतो. थांबा. काय झालं पंडितजी? या घरात नागिनीचा वास आहे आणि तुझ्यावर पण. मी तर आजपर्यंत इथे कुठलीच नागिन नाही बघितली. तुमच्या मुलीने विष मिसळवलेलं अन्न खाल्लं आणि ती तरी सुद्धा जिवंत आहे, फक्त त्या नागिनीमुळे. तर आता तुमचं काही वाईट होत नाहीये, पण लवकरच तुम्हा सगळ्यांना मारेल ती. रेखा विष बद्दलची गोष्ट ऐकून घाबरून जाते आणि ती बोलते, पंडितजी, तुम्हाला कसं माहिती हे सगळं? हे बघ बालिके, मला सगळं माहितीये आणि तुझी इच्छा काय ते पण. पण महाराज, तुम्ही ही गोष्ट कोणालाही सांगायची नाही. मी कुणालाही सांगणार नाहीये. हे बघ, तुला ही संपत्ती हवीये आणि मला ती नागिन, तर मी आपल्या दोघांचं काम करेन. पण त्यासाठी तुला किंमत मोजावी लागेल. कसली किंमत? घाबरू नकोस, मी काही धनदौलत मागणार नाहीये. तर हवं काय आहे तुम्हाला? त्यासाठी मला इथे राहावं लागेल, तुमच्या घरीच. ठीक आहे, तुम्ही उद्या या. मी सगळ्यांना सांगेन की तुम्ही आमचे दूरचे नातेवाईक आहात. तोपर्यंत विभा आणि विजय तिथे येतात आणि मेहक पण आपल्या खोलीतून तिथे येते. आणि जशीच आहुजाला तिथे बघते ती त्याला ओळखून घेते आणि थांबते. रेखा विभाला म्हणते, ताई, हा माझ्या काकाचा मुलगा श्रीकांत आहे. काही कामासाठी हा इथे आला होता, तर मी याला बोलले की आमच्याचकडे थांबून जा. ठीक आहे रेखा, यांच्या राहण्याची सोय कर. ताई, ते तर मी रात्रीच करून ठेवलं, जेव्हा मला कळलं की हा येणार आहे. मेहकला असं दूर उभं बघून श्रीकांत बोलतो, ही मुलगी कोण आहे आणि इतक्या लांब का उभी आहे? ही आमच्या घरची अशी पाहुणी आहे की इथेच राहून गेली. नाही नाही, रेखा थट्टा करतेय. ही आहे मेहक. आमची पाहुणी होती ही आधी, पण आता परिवारातली एक सदस्यच झाली आहे. विभा मेहककडे बघते आणि बोलते, बेटा मेहक, ये इकडे आणि श्रीकांतला नमस्कार कर. आणि मेहक पण घाबरत घाबरत खाली उतरते. ती रागानी श्रीकांतकडे बघते आणि बोलते, नमस्कार भाऊ. श्रीकांत पण प्रसन्न होऊन बोलतो. कशी आहेस महक? जेव्हा कोणीच श्रीकांतच्या जवळ नसतं मेहक त्याच्या जवळ जाते आणि बोलते, तुझा इथे यायचा उद्देश काय आहे? का आला आहेस इथे? जर विजयला किंवा माझ्या परिवाराला काहीही झालं तर मी तुला जिवंत सोडणार नाही. श्रीकांत हसत बोलतो, तू माझं काहीच बिघडवू शकत नाही. तू आणि तुझ्यासारखे जे छुटपुट हे साप आहेत ना, आमच्यासारख्या शक्तिशाली मुंगसासमोर काहीच नाहीत. कदाचित तू विसरली आहेस, माझ्यापेक्षा तुझी शक्ती कमी आहे. शक्ती कमी असली तर काय, मी सत्यवादी आहे, पण माझं प्रेम खरं आहे. जर यावेळेस तू माझ्या विजयला काहीही केलंस तर मरशील तू. इतकं बोलून नागिन तिथून निघून जाते आणि नागराजाची आराधना करते. काही वेळानंतर नागराज तिथे प्रकट होतात आणि बोलतात, मला सगळं काही कळाले नागिन. तू का मला बोलवलंय ते. मुंगुसाची शक्ती तुझ्यापेक्षा अधिक आहे, पण जर तू माझी स्थापना विजयच्या खोलीत करशील, त्यामुळे मुंगूस त्याला काही करू शकणार नाही आणि त्याच्या जवळ येऊ शकणार नाही. ठीक आहे नागराज, मी तुमच्या मूर्तीची स्थापना नक्की करेन. दुसऱ्या दिवशी मेहक नागराजच्या मूर्तीची स्थापना करण्याबद्दल विभाशी बोलते. काकू, आजपर्यंत नागदेवतांनी विजयची रक्षा केली आहे. मी विचार करत होती की नागदेवताच्या मूर्तीची स्थापना जर आपण कोणाच्या खोलीत केली तर त्या माणसाचं कोणी काहीच बिघडवू नाही शकत. ठीक आहे बेटा, पण हे सगळं मी मानत नाही, पण माझ्या मुलाची रक्षा करण्यासाठी मी काहीही करेन. त्या रात्री जेव्हा रेखा झोपलेली असते ती अचानक डोळे खोलते तर ती बघते की तिच्या खोलीतल्या भिंतीवर खूप सारे साप चालत असतात. रेखा हे सगळं पाहून खूप घाबरून जाते आणि पळून श्रीकांतच्या खोलीमध्ये जाते आणि ती घाबरत बोलते, उठा गुरुदेव आणि माझी रक्षा करा. श्रीकांतचे डोळे उघडतात. तो उठतो आणि बोलतो, काय झालं तुम्हाला?
एवढ्या रात्री मला झोपेतून उठवण्याचं कारण काय? माझ्या खोलीत खूप सारे साप आहेत. गुरुदेव, तुम्ही एकदम बरोबर बोलत होतात. या घरात कुठली तरी नागिनची आत्मा आहे. मी बोललो होतो ना, हे सगळं त्या नागिनीनेच केलंय. जर तुला वाटतंय की त्या नागिनीची शक्ती कमी व्हावी आणि ती तुमच्या परिवाराला काही करू शकणार नाही, आणि उद्या विभा विजयच्या रूममध्ये जी पूजा करणार आहे त्याला कसंही करून तुला थांबवावं लागेल. ठीक आहे गुरुदेव. दुसऱ्या दिवशी रेखा सर्वात आधी विभाशी बोलण्याचा प्रयत्न करते. ताई, तुम्ही हे सगळं का करत आहात? कितीतरी वेळा सापांनी विजयला डसलेला आहे, तरीही तुम्ही हे करताय. यामुळे आमच्या विजयवर संकट येऊ शकते. महक तिथे उभी असते आणि सगळं ऐकत असते आणि बोलते, पण काकू, सापांनी तर विजयची खूपदा रक्षा केली आहे. जेव्हा ते मुलं मारायला आले होते त्यावेळेस पण साप कधीच विजयला नुकसान नाही पोहोचू शकत. तू बरोबर बोलत आहेस महक, आणि नेहमी नागांनी आपली रक्षा केली आहे. मी ही पूजा नक्कीच करेन. काही वेळानंतर रेखानी नकार दिला तरीही विभा विजयच्या खोलीत मूर्तीची स्थापना करते, जे बघून रेखा रागात श्रीकांतकडे जाते. मला माफ करा गुरुदेव, मी खूप प्रयत्न केला पण ताईनी माझं काहीही ऐकलंच नाही. बावळट बाई, आज तुझ्या वेडेपणानेच माझा सगळा खेळ बिघडलाय. विभा श्रीकांतला पूजेत सहभागी व्हायला बोलवते आणि तो विजयच्या खोलीत जायचा प्रयत्न करतो. तो जसाच खोलीच्या जवळ जायचा प्रयत्न करतो, विजयच्या खोलीत बनलेल्या नागराजच्या मूर्तीचं कवच त्याला दूर फेकून देतो. जसाच श्रीकांत पडतो, सगळे लोक त्याच्याकडे धावत जातात. काय झालं श्रीकांत तुम्हाला? काही नाही, मला असं वाटतं मी घसरलो. पण भाऊ, तिथे तर असं काहीच नव्हतं ज्यामुळे तुम्ही घसरून पडाल. महक, होऊ शकतं तुला ती दिसली नसेल. श्रीकांत रागात आपल्या खोलीत निघून जातो. रेखा त्याच्या खोलीत त्याला बोलवायला जाते. तुम्ही बाहेर का नाही येत आहात गुरुदेव? सगळं बरं आहे ना? हो, मी ठीक आहे. बस थोडंसं बरं वाटत नाहीये. मला थोडा वेळ आराम करायचा आहे. रेखा तिथून निघून जाते. दुसऱ्या दिवशी श्रीकांत नंदिनीच्या चहामध्ये विष घालतो, ज्यामुळे नंदिनी बेशुद्ध होते आणि श्रीकांत याचा पूर्ण दोष महकवर टाकतो. ही मुलगीच तुमच्या घरासाठी अशुभ आहे आणि तुमच्या कुटुंबासाठी पण. हिच्या कारणानेच नंदिनी बेहोश झालीये. महक, मी हात जोडते तुझ्या समोर. माझ्या मुलीला सोडून दे तू. ज्या घरातल्या लोकांनी तुला आश्रय दिला आहे, तू त्याच घरातल्या लोकांना मारतेस. नाही काकू, हे सगळं खोटं आहे. मी कधीच या घरासाठी वाईट विचार नाही केला. मी नागराजच्या मूर्तीची शपथ खाते. महक मूर्तीची शपथ खाते. विभा पण महकवरती विश्वास ठेवते आणि नागराजच्या मूर्तीसमोर एक दिवा लावते आणि बोलते, नागराज, तुम्हाला या घरात स्थापित करणारी महकच आहे. आज तिला तुमच्या कृपेची गरज आहे. तिची मदत करा. महक नंदिनीकडे बघते आणि तिला कळतं की नंदिनीच्या शरीरात विष गेलेलं आहे. महक तिच्या शक्तीने नंदिनीच्या शरीरातलं विष बाहेर काढून घेते आणि नंदिनी शुद्धीत येते. नंदिनी, तू बरी आहेस का ग? हो आई, मी एकदम बरी आहे. बघ रेखा, नागराजमुळेच नंदिनी आज एकदम बरी आहे. तू नेहमीच विनाकारण महकवर संशय घेते. रेखा काहीच बोलत नाही आणि तिथनं निघून जाते आणि मनातल्या मनात बोलते, मला काहीतरी करायला लागेल लवकरात लवकर, नाहीतर या लोकांमुळे मी माझ्या पोरीला गमावून देईल. महक विजयकडे येते. आता तू कसा आहेस विजय? मी तर ठीक आहे, पण मला सांग, आता तू कशी आहेस? नाही, असं काहीच नाहीये. खरं सांगू महक, मला सकाळपासून असं वाटतंय की मी बाहेर कुठेतरी जायला हवं. महक घाबरून बोलते, नाही विजय, तुला आता आरामाची गरज आहे. आता तू काही दिवस याच खोलीत राहा. हे बघ, तू पण बाकीच्यांसारखं बोलू नकोस. मी खरंच बोर झालोय ग घरामध्ये, आणि मला अजूनही घरात राहणं कठीण वाटतंय. महक हसायला लागते. महक, पण तू का हसतीयस? विजय, तुला माहितीये, जेव्हा तू असा जोकर सारखा चेहरा करतो ना, तेव्हा मला तू खूपच गोड वाटतो. असं काय मुली? मला तर माहीतच नव्हतं कोणी मला इतक्या प्रेमाने बघतं. महक लाजून तिथनं निघून जाते. दुसऱ्या दिवशी महक मंदिरात जायला निघते आणि विभाला बोलते, काकू, मी मंदिरात जाते आहे. थोड्या वेळात येते. तुम्हाला काही बाजारातून आणायचं तर नाही आहे ना? नाही बेटा, तू फक्त लवकर जा आणि सुरक्षित परत ये. ठीक आहे काकू. महक घरातून निघते
श्रीकांत महकला बाहेर जाताना बघतो आणि तिच्या मागे मागे निघतो. महकला आभास होतो की श्रीकांत तिचा पाठलाग करतोय, पण ती थांबत नाही, पुढे चालतच जाते आणि काही वेळानंतर मंदिरातून पूजा करून बाहेर पडते. श्रीकांत एका झाडामागे लपून बसलेला असतो. अचानक महक तिथून अदृश्य होते. कुठे गेली ही नागिन? अचानक गायब कशी झाली? श्रीकांत जसाच बोलून मागे वळतो, महक त्याच्या मागेच उभी असते. श्रीकांत तिला अचानक मागे बघून घाबरून जातो. महक हसत बोलते, काय झालं श्रीकांत? एका नागिनशी घाबरलास? तसा तर एवढा शक्तिशाली मुंगूस बनून फिरतोस. आता हा आहुजा घाबरेल आणि तुझ्यासारख्या नागिनीला. दिवसात स्वप्न बघणं सोडून दे नागिन. स्वप्न मी नाही बघत आहे. स्वप्न बघत आहेस तू, विजय आणि मला मारण्याचं. श्रीकांत हसताना. हे बघ नागिन, तुझा विजय माझ्या हातानेच मरणार आहे. आणि फक्त तोच नाही, त्याचं संपूर्ण कुटुंब. महकला राग येतो आणि ती नागिनच्या रूपात येते आणि आपल्या शेपटीमध्ये श्रीकांतला धरते. श्रीकांत लगेच मुंगूस बनतो आणि नागिनच्या शेपटीमधून निसटतो. महक आणि श्रीकांत पुन्हा मानवाच्या रूपात येतात. दुष्ट मुंगूस, तू माझं आणि माझ्या विजयचं काहीच करू नाही शकणार. जोपर्यंत मी जिवंत आहे तोपर्यंत मी कोणालाच काही होऊ देणार नाही. नागिन, तू बघतच राहशील. तुझ्या डोळ्यासमोर मी संपूर्ण कुटुंबाला मारणार आहे. ज्या प्रेमाच्या शक्तीवर तुला इतका घमंड आहे ना, तुझ्या नागाला मारल्यानंतर तुझा संपूर्ण गर्व आणि तू माझ्या पायात पडलेले असशील. असं कधीच नाही होणार आहुजा. रेखा महक आणि श्रीकांतचा पाठलाग करत तिथे आधीच पोहोचली असते आणि दोघांच्याही सर्व गोष्टी ऐकून घेते आणि दोघांच्या वास्तविक रूपांनाही बघून घेते आणि घाबरून जाते. आणि रेखा घाबरून घराकडे निघून जाते. महक रेखाला बघून घेते. रेखा घरी येऊन आपल्या खोलीत चुपचाप बसून जाते. विभा खूप प्रयत्न करते रेखाशी बोलण्याचा, पण रेखा काहीच बोलत नाही आणि तेवढ्यात महक घरी येते. महक बेटा, माहित नाही आज रेखाला काय झालं आहे. याआधी मी कधीच तिला एवढं घाबरलेलं बघितलं नाहीये. काही झालेलं नसेल काकू, त्या फक्त थकलेल्या असतील. तसंही नंदिनी सोबत जे झालं आहे त्यामुळे त्या फार घाबरलेल्या असतील. हो, बहुतेक ती नंदिनी बद्दलच चिंतित असेल. श्रीकांत पण परत घरी येतो आणि रेखाच्या जवळ जातो. मला माहिती आहे रेखा, तू माझं आणि महकचं अस्सल रूप बघितलंय, पण मी तुझ्या कुटुंबाला नुकसान पोचवणार नाहीये. पण ती नागिन नेहमी तुझ्या मुलीला मारण्याचा प्रयत्न करतेय. असं बोलू नका गुरुदेव. तुम्ही जे काही बोलाल ते मी करेन. बस त्या नागिनला या घरातून आणि माझ्या मुलीच्या आयुष्यातून दूर करा. आता मी तिची मनहूस सावली माझ्या मुलीवर पडू नाही देणार. हो ठीक आहे, फक्त तुला माझी मदत करावीच लागेल. श्रीकांत हे बोलून रेखाच्या खोलीतून बाहेर पडतो. दुसऱ्या दिवशी रेखा आणि श्रीकांत विजयला खोलीतून बाहेर काढण्यासाठी फिरायला जाण्याचा बेत करतात आणि सगळ्यांसमोर रेखा बोलते, ताई, मी विचार करत होती की विजय काही दिवसांपासून घरातून बाहेरच पडला नाहीये आणि आपल्या सगळ्यांसाठी पण वातावरण बदलेल. काकू, तुम्ही अगदी चांगला विचार केलाय. मलाही बऱ्याच दिवसापासून बाहेर जायचं होतं. ठीक आहे, जर तुम्हाला सगळ्यांना पण असंच वाटत असेल तर आपण सगळे जाऊ सोबत. महक पुन्हा घाबरून जाते आणि विजयला थांबवण्याचा प्रयत्न करते. विजय, आता तुझी तब्येत बरी नाहीये, तू नको जाऊस बाहेर. महक, तू विनाकारण मला जाऊ देत नाहीयेस. तुम्ही सगळे माझ्या सोबत असाल तर मला काय होणार आहे? आणि जर काही झालं पण तर नेहमीसाठी तू आहेस ना मला वाचवण्यासाठी. आणि हसायला लागतो. विजय, मी मस्करी नाही करत आहे, समजण्याचा प्रयत्न कर. महक, तू जाऊन रेडी हो. आपण थोड्याच वेळात निघणार आहोत. महक फार प्रयत्न करते विजयला थांबवण्याचा, पण विजय ऐकत नाही आणि काही वेळानंतर सर्वजण बसमधून फिरायला निघतात. अचानक समोरून एक ट्रक येतो आणि त्यांची बस एका पुलावर लटकलेली असते. सगळे घाबरून जातात आणि घाबरून आपले डोळे बंद करून घेतात. श्रीकांत मनातल्या मनात महकला बोलतो, नागिन आता कशी वाचवणार आपल्या परिवाराला? महक आपल्या शक्तीने सर्वांना बेशुद्ध करते आणि मग खिडकीतून नागिन बनून निघून जाते आणि एका विशाल नागिन रूपात बदलून जाते आणि मग आपल्या शेपटीने बसला दरीत पडण्यापासून वाचवते.
मेहक शेपटीनी बसला ओढण्याचा प्रयत्न करते आणि ती त्यात यशस्वी पण होते. त्यानंतर मेहक सगळ्यांना घरी घेऊन येते. सगळे शुद्धीवर येतात. सगळे मेहक आणि श्रीकांतला विचारतात की आपण सगळे कसे वाचलो. मला काही नाही माहीत. मी सुद्धा बेशुद्ध झाली होती. मला नाही माहीत कसं, पण जेव्हा मला शुद्ध आली तेव्हा आपण सगळे घरी होतो आणि त्यावेळेसपासून मी तुम्हा सगळ्यांना शुद्धीत आणण्याचा प्रयत्न करतेय. विभा श्रीकांतला विचारते. श्रीकांत, तुम्हाला काही माहिती आहे का याबद्दल? नाही, मलाही काहीच माहिती नाही. मला वाटतं काकू, हे सगळं नागराज यांनी केलं आहे. नेहमीसारखं आपल्या सगळ्यांना वाचवलं. सगळे लोक नागराजच्या मूर्तीसमोर जातात आणि हात जोडून प्रार्थना करतात आणि धन्यवाद पण देतात. दुसऱ्या दिवशी मेहक आंघोळ करून डोक्यावर टॉवेल गुंडाळून बाथरूममधून बाहेर पडते. मग टॉवेल हातात घेऊन केसांना सुकवते. तेवढ्यात विजय मागून येतो आणि काही पाण्याची थेंब विजयवर उडतात. विजय हसत बोलतो. मेहक, हे मोती मला स्पर्श करून काहीतरी वेगळीच हालचाल होतीये. तुला असं बघून असं वाटतंय बस असंच बघत राहावं. अच्छा, तू जर असाच बघत राहिलास ना तर माझ्या प्रेमात पडशील. तुझंही असं रूप बघून कोणीही वेडच होणार. मेहक लाजून आपले डोळे मिटते. ती जशीच पुढे जाते पाण्यामुळे तिचा पाय घसरतो. मेहक पडणारच असते तेवढ्यात विजय तिला पकडून सांभाळतो. इतक्या सहजासहजी पडू देणार नाही मी तुला, कधीपर्यंत? जोपर्यंत मी जिवंत आहे. मेहक सावरत बोलते. विजय, कधी कोणाला बघून तुझं हृदय धडधडलंय आणि स्वतःवरचा ताबा सुटलाय? मन केलंय की कधी त्याचं होऊन जाऊ किंवा त्याला आपलं बनवून घेऊ? हो ना, माझ्याबरोबर नेहमी असंच होतं, कोणाला तरी बघून. मेहक रागात विचारते. कोणाला बघून? कोण आहे ती? विजय मेहकला पकडून आपल्या जवळ घेतो. प्रत्येक प्रश्नाची उत्तरं देणं गरजेचं नसतं. काही उत्तरं स्वतःच्या डोळ्यांनीही शोधावी लागतात. मला तर या डोळ्यात फक्त मीच दिसतीये. आता फक्त डोळेच बघितलेस तू, पण तू जेव्हाही माझ्या जवळ असते माझ्या हृदयाचे ठोके खूप जोरात चालतात. किती खोटं बोलतोस तू. तसं आज तुला काय झालंय? आज किती विचित्र बोलतोयस तू. विजय काही बोलत नाही आणि मेहकला एक मिठी मारतो आणि बोलतो. मेहक, मला असं वाटतंय की तू माझ्यापासून दूर व्हावीच नाही. तर थांबवून टाक या क्षणांना. खूप आनंद आहे या क्षणात. तेवढ्यात मेहकच्या डोळ्यातून अश्रू वाहू लागतात. मेहक, तुला रडताना बघून मला बरीच प्रश्न सतावतायत. या प्रश्नांची उत्तर सुद्धा या डोळ्यांतच आहेत. विजय मेहकच्या डोळ्यात बघतो. तुझे डोळे इतके नितळ आणि किती सुंदर आहेत या डोळे. तुझे डोळे आहेत की स्वर्ग? मला फक्त मीच दिसतो त्यामध्ये आणि मला संपूर्ण जग दिसतं त्यामध्ये. मेहक पुन्हा एकदा विजयला मिठी मारते आणि बोलते. विजय, माझं कुटुंब आणि माझं जग सगळं काही तूच आहेस. मी तुझ्यापासूनच सुरू होते आणि तुझ्यातच संपते. मेहक, मला माहिती नाहीये पण काही दिवसांआधी तू माझ्यासाठी आणि माझ्या कुटुंबासाठी जे केलंय मी स्वतःला थांबवू शकवलं नाही तुझा होण्यासाठी. आता काहीही करायचंय ते फक्त तुझ्यासाठी. विजय, हा आत्ताचा नाही, जन्मोजन्मीचा साथ आहे. मेहक विजयपासून दूर होत बोलते. आजच सगळं प्रेम दाखवायचंय विजय? कोणी येईल. पण मला बरंच काही सांगायचंय तुला आणि तुझं बोलणं ऐकायचंय, तुला सांगायचंय. तू तर असा बोलतोयस जसं खूप वर्षांची तक्रार करायची तुला माझ्याशी. हो, तुला जसं वाटेल तसं. मी रात्री तुझी वाट बघतोय मंदिराजवळ. मेहक हसत बोलते. जर मी नाही आली तर? असं होऊ शकत नाही. तुझ्या डोळ्यात मी माझं प्रेम बघितलंय. तू मला भेटायला नक्की येशील. मला विश्वास आहे तुझ्यावर. तेवढ्यात कोणीतरी येण्याची चाहूल लागते. मेहक ताई, जरा इकडे येतेस का? मेहक नंदिनी जवळ जाते आणि बोलते. काय गोष्ट आहे नंदिनी? आज तर खूप खुश दिसतेस तू. हो, आज माझा रिझल्ट आला आहे आणि मी खूप चांगल्या मार्कांनी पास झाली आहे. ही तर खूप छान गोष्ट आहे. असंच मन लावून अभ्यास कर. ताई, मला माहित नाही, पण आई नेहमी मला तुझ्याशी दूर राहायला सांगते. तू इतकी छान आहेस तरी पण. आपण सगळ्यांनाच आवडू असं नेहमी गरजेचं नसतं नंदिनी. तसं काय बोलली काकू तुला? आई बोलली की मी तुझ्याशी दूर राहायला पाहिजे. तू चांगली नाहीये, तू मला नुकसान पोहोचवशील. मी चांगली नाहीये, पण का? हे तर आईलाच माहिती असेल किंवा तिच्या नातेवाईकांना. तिचा नातेवाईक श्रीकांत? हो, तोच. अजून कोण असणार? का?
तो पण तुला काही बोलला का? हो, तो म्हणत होता की जोपर्यंत मेहक या घरात आहे तोपर्यंत त्याचं कुठलंच काम पूर्ण होणार नाही. मी हे पण ऐकलं ताई की तो तुला बाहेर काढण्यासाठी कुठली तरी युक्ती शोधत आहे. कुठली युक्ती? पण हे तर मला माहीतच नाही. पण तू कुठे जाऊ नकोस हा ताई. ठीक आहे बेटा, मी नेहमीच तुझ्यासोबत राहील. तेवढ्यात रेखाचा ओरडण्याचा आवाज येतो. कोणी तर मदत करा माझी, विभा ताईला सापाने डसले. मेहक आपले डोळे बंद करते आणि आपल्या दिव्य दृष्टीने बघते की आहुजानी साप बनून विभाला डसलंय. हे ऐकून विजय धावत विभाच्या जवळ जातो आणि विचारतो. अरे कुठे गेला तो साप? रेखा इशारा करते आणि बोलते, त्या बाजूनी. अरे देवा, आता काय होणार आहे? कुणीतरी डॉक्टरांना बोलवा. तोपर्यंत मेहक पण नंदिनी सोबत तिथे पोहोचते. विजय, आपण यांना उचलून नागराजच्या मूर्तीसमोर घेऊन जाऊ. तेच यांना बरं करतील. मेहक तोपर्यंत आपल्या शक्तीने घराच्या अंगणात एका सापाला प्रकट करतो आणि तो गारुडी बनतो. सुंदर बासुरीची बीन ऐकून घराबाहेर येतो आणि बोलतो, महाराज, बरं झालं तुम्ही आलात. माझ्या बायकोला कुठला तरी साप चावलाय. कृपया आमची मदत करा महाराज. हे बघा, आम्ही तुमच्या घरात येऊ शकत नाही, पण जिला साप चावलाय तिला तुम्हाला बाहेर घेऊन यावं लागेल. विजय आणि सुंदर दोघंही विभाला उचलून अंगणात घेऊन येतात. गारुडीला माहीत होतं की जर तो बीन वाजवेल तर मेहकला त्रास होईल आणि ती आपला संयम सोडून नागिन रूपात पण येऊ शकते. त्यामुळे तो मेहकला बोलतो, ए बाळा, तू जवळच्या मंदिरातून काही बेलाची पानं घेऊन ये. तोपर्यंत मी याच्यावरती काही उपचार करतो. मेहक मंदिराकडे निघते. आहुजा मानव रूपात येणारच असतो तेवढ्यात गारुडी बीन वाजवणं सुरू करतो. त्याच्या शक्तीमुळे आहुजा मानव रूपात येऊ शकत नाही आणि सापाच्या रूपातच झाडांमध्ये जाऊन लपतो. हे सगळं काय चाललंय? मी मानव रूप घेऊ शकत का नाहीये? जर असाच साप बनून राहिलो तर या पिपानीच्या सुराने हा सपेरा मला परत माझंच विष पाजून देईल. गारुडी बीन वाजवतो आणि आहुजा स्वतःला सांभाळण्याचा खूप प्रयत्न करतो, परंतु बीनच्या आवाजाने तो स्वतःवरचा ताबा गमावून बसतो आणि त्याला झाडांमधून बाहेर यावंच लागतं. विजय आहुजाला सापाच्या रूपात बघून, हा तोच साप आहे का जो आईला आधी चावला होता? हो, मला हेच वाटतं. साप नाईलाजाने हळूहळू विभाजवळ जातो. साप विषाला पिऊन घेतो आणि तिथनं निघून जातो. चला आता मी निघतोय. बरं, जेव्हा ती मुलगी येईल पानं घेऊन, ते पानांना कुटून जिथे साप चावलाय तिथे लावून द्याल. गारुडी निघून जातो आणि हळूहळू विभा शुद्धीत यायला लागते आणि मेहक पण मंदिराच्या बाहेर येते. विजय, हे बघ, मी भांगची पानं घेऊन आलीये. हो ठीक आहे, ह्याला कुटून आईच्या जखमेवर लावशील. एवढ्यात विभा पूर्णपणे शुद्धीवर येते. तू बरी आहेस ना आई? आई, तो अचानक साप कुठून आला होता? मला काहीच माहित नाही. अचानक तो साप घरात आला आणि मला डसला. काळजी करू नको आई, आता तू ठीक आहेस. ते तर बरं झालं, ऐनवेळी तो सफेरा आला ज्याच्यामुळे तू वाचलीये. कोण गारुडी? काकू, तुम्ही बेशुद्ध झाला होतात ना, त्यावेळेस एक गारुडी आला होता. त्यानेच तुमचा जीव वाचवला. ही सर्व फक्त नागराजची कृपा आहे. ही नागराजची कृपा नाहीये. जेव्हापासून ती मूर्ती आपल्या घरात आली आहे तेव्हापासून असं सगळं होतंय. विष परत प्यायल्यामुळे आहुजाची हालत फार खराब झालीये. तो मानवी रूपात येऊन जंगलातच तडपत होता. रक्षण करा गुरुदेव. मेहक नागाच्या रूपात येऊन आहुजाच्या जवळ जाते आणि बोलते, बघितलं आहुजा, वाईट वागण्याचा परिणाम जे दुसऱ्यांसोबत वाईट करतात त्यांच्यासोबत वाईटच होतं. नागिन, तू इतकी खुश होऊ नकोस. तुला अजून माझ्या शक्तीबद्दल माहिती नाहीये. मी इतक्या लवकर हार मानणार नाहीये. मेहक तिथून निघून जाते आणि आहुजाचा त्रास कालगुरूपर्यंत पोहोचतो आणि कालगुरूला सर्व काही माहीत पडतं आणि कालगुरू मंत्रांनी विषाचा प्रभाव कमी करतात. माझी रक्षा करण्यासाठी धन्यवाद गुरुदेव. आहुजा मनामध्ये विचार करतो की आता कुठली नवीन युक्ती लढवावी लागेल. नागिन, यापुढे तुझं आणि तुझ्या नाकाचं वाचणं कठीण आहे. विजय मंदिरात मेहकची वाट बघत असतो आणि थोड्याच वेळात मेहक तिथे पोहोचते. तू इतक्या वेळेपासून कुठे होतीस मेहक? मी केव्हापासून तुझी वाट बघतोय. मी घरातून बाहेर पडतच होती की तेवढ्यात मला काही काम आठवलं आणि ते संपवायला थोडा वेळच लागला. उशिरा आलीये, पण आली ना मी विजय. आणि हसायला लागते. अच्छा तर, आणि थांबून थांबून माझा जीव गेला असता तर? मेहक विजयला एक मिठी मारते. कशा गोष्टी करतोयस तू? असं कधीच नाही होणार. मी असताना तुला काहीच नाही होणार.
एवढ्याशा गोष्टीला तू इतकं घाबरलीस? तुझ्यासाठी ही फार छोटी गोष्ट आहे, पण माझ्यासाठी ही खूप मोठी गोष्ट आहे. तुझ्याशिवाय मी आयुष्याचा विचारच करू शकत नाही. एवढ्याशा भेटीमध्ये तुला इतकं प्रेम कसं झालंय महक? हे काही क्षणांचं प्रेम नाहीये विजय, हे जन्मोजन्मीचं प्रेम आहे. मी प्रत्येक जन्मी फक्त तुझीच होऊ इच्छिते आणि मी तुझ्यावर खूप प्रेम करते. खरं सांगू महक, तू खूप छान गोष्टी करतेस. मी तर फक्त तुझ्यावर प्रेम करते. गोष्टी तर मनातल्या बाहेर पडतातच. आणि तुझं हृदय आणखी काय काय बोलतंय? माझं मन सांगतं की हसत पुन्हा तेच म्हणते. माझं मन सांगतं की विजय वेडा आहे. हो ना, विजय वेडा आहे महकच्या प्रेमात. अच्छा, आता खूप वेळ झालीये. चल, आपल्याला घरी जायला पाहिजे. ठीक आहे, तू जाऊ शकतेस. मला माझ्या मित्रांसोबत काही काम आहे. मी थोड्याच वेळात नक्की येईन. तू आरामात जा. महक घराकडे निघते आणि जाता जाता तिला एक बोलणारी आवाज ऐकू येते. अच्छा, तर गोष्ट इतकी पुढे गेलीये की हे दोघं एक दुसऱ्यांना भेटायला पण लागले. महक मागे वळून बघते. आहुजा, तुला काहीही गरज नाहीये माझा पाठलाग करायची. गरज आहे नागिन, गरज आहे. काहीही झालं तरी आपण शत्रू आहोत आणि युद्धात एक दुसऱ्यांबद्दल माहिती असणं गरजेचं आहे. आणि हसायला लागतो. माझा पाठलाग करणं खूप त्रासदायक असू शकतं तुझ्यासाठी. तुला तुझा जीव पण गमवावा लागेल एखाद वेळेस. कुणाचा मृत्यू केव्हा होणार आहे हे तर वेळच सांगेल, कळलं? इतकं तर नक्की आहे नागिन, मी तुला मृत्यू देणार नाहीये, पण तू तडपत राहशील आयुष्यभर तुझ्या नागासाठी. मृत्यूपेक्षाही वाईट जीवन असणार आहे तुझं. आणि रागात ती बोलते. जर विजयला थोडासाही त्रास झाला ना, मी तुला कधीच नाही सोडणार. त्या तुझ्या नागाला मी मुळीच बघणार नाहीये. त्या छोट्याशा नागाला बघून मी माझा वेळ का वाया घालू? पण तो कोणाला तरी बघणार आहे आणि तुला नेहमीसाठी विसरणार आहे. तू बघतच राहशील नागिन, मी काय करणार आहे ते. महक परत जायचा प्रयत्न करते, पण आहुजा तिला परत अडवतो. मग महक रागात बोलते. बाजूला हो माझ्या वाटेतून. आहुजा बाजूला होतो आणि हसत बोलतो. जा नागिन, लवकर जा, वाचव तुझ्या नागाला. महक लवकर घरी पोहोचते आणि काही वेळानंतर विजय पण घरी परत येतो. मग सगळे आपल्या आपल्या खोलीत झोपायला जातात. रात्री झोपताना विजयला एक स्वप्न पडतं. विजय एक साप बनतो आणि जमिनीवर रांगत जातो. काही वेळानंतर एक नागिन त्याच्या जवळ येते आणि बघता बघता ती एक सुंदर युवतीचा रूप घेते. तू कोण आहेस आणि मी साप का बनलोय? हे सगळं काय चाललंय? तू एक इच्छाधारी नाग आहेस नागेश. फक्त स्वतःच्या शक्तींना विसरला आहेस. जर तू प्रयत्न केला तर तुला सगळं आठवेल. विजय स्वतःचा रूप बदलण्याचा प्रयत्न करतो आणि तो नागेशच्या रूपात येतो. नागेशच्या रूपात येताच विजय घाबरून डोळे उघडतो आणि बोलतो. हे कसलं स्वप्न होतं? मी नाग आहे? अरे नाही नाही, हे फक्त एक स्वप्न होतं. आणि विजय पुन्हा झोपून जातो. दुसऱ्या दिवशी महक एकटी बसली असते आणि विजय पण तिच्याजवळ येऊन बसतो आणि बोलतो. महक, कशी आहेस तू? मी तर बरी आहे साहेब, तुम्हीच सांगा. तुला काय सांगू महक, काल रात्री खूप वाईट स्वप्न पडलं मला. विचित्र काय? काय बघितलंस? मी असं बघितलं, मी इच्छाधारी नाग आहे आणि माझ्यासमोर एक इच्छाधारी नागिन पण होती. विचारात पडून जाते आणि ती बोलते. खरंच विजय, तुला असं काही स्वप्न आलं? म्हणजे तुला काय वाटतं की मी तुझ्यासोबत खोटा बोलतोय? पण तिने मला एका नावाने बोलवलं. हो, आठवलं, नागेश. हेच माझं खरं नाव आहे आणि नागरूपच माझं खरं अस्तित्व आहे. महकला कळायला काही मार्गच नव्हता की हे विजयसोबत सगळं काय होतंय. ती एकट्याच जाते आणि काही दिव्य ऊर्जा नागराजकडे पाठवते आणि त्याद्वारेच नागराजसोबत बोलते. नागराज, मला काहीच समजत नाहीये की विजयसोबत हे सगळं काय होतंय आणि त्याला अचानक मागच्या जन्मीच्या या सर्व गोष्टी कशा काय आठवत आहेत.
नर्गिस, तू आणि नागेश तुम्हा दोघांची भेटण्याची वेळ जवळ येतेय. या कारणानेच विजयला नागेश आणि नर्गिस बद्दल सगळं माहिती व्हायला आरंभ झालाय. काही वेळातच तू नागिन असल्याचं त्याला माहिती होणार आहे. नागराज, जेव्हा त्याला कळेल की मी एक नागिन आहे तेव्हाही तो मला इतकंच प्रेम करेल. प्रेम बंधन एक न तुटणारं बंधन आहे. त्याला कोणीच तोडू शकत नाही. नागेश स्वतःही नाही. खरं सांगू नर्गिस, मी नेहमी तुझ्या सोबत असेन, पण तुला आणखी सतर्क राहावं लागेल. कारण आहुजा एक नवीन योजना बनवतोय. जशी तुमची आज्ञा नागराज. एवढं बोलून मेहक निघून जाते आणि दुसरीकडे विजय एकट्यात विचार करत बसला होता आणि त्याला हसायला येतं. विभा हे सगळं बघते. बेटा विजय, काय विचार करतोयस? आजकाल तुझ्या चेहऱ्यावर एक वेगळीच चमक आहे. काही नाही आई, बस असंच. बरं आई, तुला महक कशी वाटते ग? मेहक, ती तर खूपच छान मुलगी आहे. खूप सुंदर आणि गुणी पण आहे. पण तू अचानक तिच्याबद्दल का विचारतोयस? काही नाही आई, बस असंच. आणि विजय एकदम लाजू लागतो. विभालाही आपल्या मुलाच्या मनात आलेले प्रेमभाव लक्षात येतात. तसा मी विचार करते आहे की जर तुला काही आपत्ती नसेल तर तुझं लग्न मेहक सोबत जुळवून देईल. तू खरं बोलतीये? विजय स्वतःच्या भावना दाबून नकार देतो. नाही नाही, तसं काहीच नाहीये. लग्न आणि इतक्या लवकर? ठीक आहे, मग मी कुठला तरी चांगला मुलगा बघते मेहकसाठी. विजय लगेच बोलतो. नाही नाही, हे मी होऊ देणार नाही. बेटा, एका आईपासून तिच्या मुलाच्या कुठल्याही गोष्टी लपू शकत नाही. विजय लाजत तिथनं निघून जातो. मग विभा पण मेहकजवळ येते आणि बोलते. मेहक, मला तुझ्याशी काही बोलायचंय. हा काकू, बोला. आज इतक्या दिवसांनी मी विजयला खुश बघितलं आहे. तर मी विचार करत होती की ज्या गोष्टीमुळे तो इतका खुश आहे त्याच गोष्टीला त्याच्या जवळ घेऊन येऊ. ही तर खूप छान गोष्ट आहे काकू. एखाद्याची इच्छा पूर्ण करणं ही खूप चांगली गोष्ट असते. पण त्याच्या इच्छेसाठी तुझ्या होकाराची पण गरज आहे. मेहकला विभाच्या गोष्टी समजतात आणि ती लाजू लागते. मेहक, काय तू माझ्या मुलाशी लग्न करशील? जर तो तुला आवडत असेल तर मी तुला माझी सून बनवू इच्छिते. मेहक मान खाली करून बोलते. काकू, जे पण तुम्हाला योग्य वाटेल. विभा ही गोष्ट घरामध्ये सगळ्यांना सांगते आणि सगळे लोक मान्य करतात. मग रेखा हीच गोष्ट श्रीकांतला जाऊन सांगते. काय तुला माहितीये की विभाताई त्या विजय आणि नागिन मेहकचं लग्न जुळवत आहे? ती नागिन आणि त्या नागाचं मिलन हे होऊ शकत नाही. काहीतरी कर मंदबुद्धी. हो, तुझ्याशी तर काहीच होणार नाही. मीच बघते काय करायचं ते. तसंही या घरात माझं कोण ऐकतं? तूच कर तुला जे करायचंय ते. ठीक आहे, हे सगळं मीच बघून घेईन. आणि रागात निघून जातो. जसाच तो बाहेर येतो आणि बघतो विजय पायऱ्यांवरून हळूहळू उतरत असतो. आणि तेव्हा श्रीकांत आपल्या शक्तीने विजयला पाडून टाकतो आणि विजय पायऱ्यांवरून लुडकत लुडकत खाली पडतो. विजयला असं जखमी पाहून मेहक लगेच येते आणि त्याचं डोकं आपल्या मांडीवर ठेवते आणि रागात श्रीकांतवर आपल्या शक्तीचा प्रहार करते, ज्यामुळे श्रीकांत दूर जाऊन पडतो. काय झालं मेहक? तिच्याकडे येताना बोलते आणि विजयला मेहकच्या मांडीवर बघून घाबरून जाते. विभा रडत रडत बोलते. काय झालं माझ्या मुलाला? त्याच्या डोक्याला हे काय लागलंय? पायऱ्यांवरून उतरताना कदाचित त्याचा पाय घसरला असेल आणि जोपर्यंत मी इथे आली तोपर्यंत त्याला भरपूर लागलेलं होतं. सुंदर डॉक्टरांना घेऊन येतो आणि काही वेळातच विजय शुद्धीत येतो. कसं आहे माझं बाळ? मी ठीक आहे आई. महक, नंदिनी, आई, तुम्ही सगळे रडू नका. मी ठीक आहे ना. तुम्ही काळजी करू नका. पायऱ्यांवरून पडल्यामुळे विजयची स्मरणशक्ती परत आली होती. नागिन, तू सगळ्या घराला तुझ्या काबूत केलंय, पण मी तुझं आणि त्या नागाचं मिलन कधीच होऊ देणार नाही. आहुजा, तू आपले प्राण का गमावू इच्छितो? माझ्या आणि विजयाच्या मध्ये कोणीही आलं तर त्याला त्याचे प्राण गमवावे लागेल. तू बघतच राहशील नागिन. ज्या लग्नाला तू तुझी ढाल बनवलंय त्या कारणानेच तुझं लग्न विजयशी होणारच नाहीये.
पागल मुंगूस, तू अजून प्रेमाची शक्ती ओळखत नाहीस. आणि जर ती ओळखायची असेल तर आपल्या गुरूंना जाऊन विचार की का तो नेहमी माझ्याशी हारून जातो. अशी चूक तू पुन्हा नको करूस. माझ्या गुरुदेवाचाच बदला घ्यायला इथे आलोय मी नागिन. अरे श्रीकांत, महक, तुम्ही दोघं काय बोलताय? नाही काकू, काही खास नाही बोलत आहे आम्ही. श्रीकांत महककडे बघतो आणि बोलतो. काही नाही. मी फक्त महकला तिच्या लग्नाच्या शुभेच्छा देणार होतो. महक तिथून निघून जाते आणि मग श्रीकांत विभाशी बोलतो. तुझा माझ्यावर विश्वास नसेल, पण मला माहितीये या घरात नागिनीचा वास आहेच ते. श्रीकांत, चांगल्या गोष्टी करत जा. आज इतक्या वर्षांनी माझ्या घरामध्ये काहीतरी चांगलं घडतंय आणि तू अशा अशुभ गोष्टी करतोयस. आज नाही तर उद्या खरं काय ते तुझ्या समोर येईलच. आणि श्रीकांत तिथनं निघून जातो. मध्यरात्री विभाला तहान लागते आणि ती पाणी प्यायला बाहेर जाते. तेव्हा तिला आभास होतो की बाहेर कोणीतरी आहे आणि बाहेर बघत बोलते. ही महक इतक्या रात्री कुठे जात आहे? विभा इतकंच बोलते. तेवढ्यात महक आपल्या नागिनच्या रूपात येते आणि रांगत पुढे निघून जाते. नाही, हे नाही होऊ शकत. आणि धावत महकच्या खोलीत जाते. महकला आपल्या बिछाण्यावर झोपलेली पाहून ती बोलते. महक तर इथे झोपलेली आहे, मग मी जे पाहिलं ते काय होतं? महकनी विभाला बघितलेलं असतं. विभा महकच्या खोलीत जाण्यापूर्वीच महक तिथे येऊन जाते. विभा परत बघायला बाहेर जाते आणि महक पुन्हा एकदा नागिनचं रूप घेते. आधी नागिन आणि मग मुंगूस बनते आणि काही क्षणातच श्रीकांतचं रूप घेते. अच्छा, तर हा श्रीकांत होता. म्हणजे हा मानव नाहीये आणि यानेच सापाचं रूप धारण करून मला चावलं होतं आणि आता महकचं रूप घेतलं. विभा आपल्या खोलीत निघून जाते. हे नागराज, माझ्या परिवाराची रक्षा करा. दुसऱ्या दिवशी महक बेटा, माझ्या जवळ ये. हो काकू, बोला ना, काय झालं? अजूनही काकूच बोलतेस तू मला. आता तू माझी होणारी सून आहेस. आता तू विजयसारखीच मला आई म्हणत जा. श्रीकांत त्याच वेळेस तिथे येतो आणि विभा घाबरून जाते, पण भान सांभाळून महकला बोलते. बेटा, श्रीकांतसाठी पण चहा घेऊन ये. काल रात्री मी सगळं माझ्या डोळ्याने बघितलंय. ही कुणी मुलगी नाहीये, ही तर एक नागिन आहे. नागिन बदला घ्यायला आलीये तुमच्या घरी. हो, काल रात्री मला सगळं सत्य माहिती पडलं की कोण काय आहे. आता तुला इथे येऊन भरपूर दिवस झाले. तुला आता तुझ्या घरी जायला पाहिजे. श्रीकांत रागात बोलतो. ए बावळट बाई, फक्त मीच तुला आणि तुझ्या कुटुंबाला वाचवू शकतो, कळलं? आणि तू मलाच घराबाहेर काढतीये. महक नागिन नाहीये, तू पाखंडी आहेस. काल रात्री महकच्या रूपात जेव्हा तुला मी बघितलं तेव्हा मला पण भ्रम झाला होता. जेव्हा मी बाहेर आली तेव्हा मी तुला तुझ्या खऱ्या रूपात बघितलं. तितक्यात रेखा तिथे येते. रेखा, तू खोटं बोलली माझ्याशी की हा तुझा नातेवाईक आहे. हा तर एक पाखंडी आहे. रेखा घाबरून जाते. ताई, ते श्रीकांत रागामध्ये नंदिनीला उचलून घेतो. मी ह्या मुलीला माझ्या सोबत घेऊन जाणार आहे आणि त्या नागिनीलाच हिला सोडवायला यावं लागेल. इतकं बोलून श्रीकांत अदृश्य होतो आणि विभा घाबरून बेशुद्ध होते. मग रेखा धावत महककडे जाते. महक, माझ्या नंदिनीला वाचव. काय झालं नंदिनीला? मी आजपर्यंत तुझ्यासोबत वाईट केलं, ज्याची शिक्षा माझ्या मुलीला मिळतेय. माझी मदत कर. महक डोळे बंद करते आणि स्वतःच्या दिव्य दृष्टीने पुन्हा एकदा सगळं बघून घेते. तुम्ही काळजी करू नका, मी नंदिनीला नक्कीच परत घेऊन येईल. महक आहुजाचा पाठलाग करते आणि धावत धावत नागिन बनून जाते. महक आहुजाजवळ पोहोचते आणि आपल्या शेपटीमध्ये त्याला गुंडाळून टाकते, ज्यामुळे नंदिनी त्याच्या हातातून सुटून जाते. महक आहुजाला जमिनीवर आपटते. आहुजा महकच्या तावडीतून सुटून लगेच मुंगूसचं रूप घेतो. हे बघ नागिन, तुझं युद्ध एका साधारण मुंगसाशीच झालं असेल, माझ्यासारख्या शक्तिशाली मुंगसाशी नाही. माझी लढाई नेहमी अन्यायाविरुद्ध होती आणि मी अन्यायाला नेहमी हरवलंय. नर्गिस पुन्हा आहुजावर विष फुंकते, पण फुंकर आहुजाच्या गळ्यात असलेल्या माळेला लागून परत येते. मी तुझा काळ आहे नागिन, तुझा काळ. आणि धावत जाऊन नागिनचा गळा धरतो.
नागिन मुंगुसाला चारही बाजूनी धरायला लागते, ज्यामुळे त्याला गुदमरायला होतं आणि तो तिचा गळा सोडून देतो. हे बघ नागिन, मला मारणं इतकं सोपं नाहीये. पाप कितीही शक्तिशाली असला तरी शेवट त्याचा अंतच होतो आहुजा. आहुजा नागिनवरती आग सोडतो. मग नर्गिस पण आपल्या डोळ्यांनी त्याच्यावर आग सोडते. त्यामुळे मुंगुसाची आग कमी होऊन जाते. नागिन पुन्हा आपली शक्ती त्या मुंगुसावर सोडते, पण ती त्या माळेत सामावून जाते. नागिन समजून जाते की जोपर्यंत ती माळ त्याच्या गळ्यात असेल तोपर्यंत तो काही मरू शकत नाही. नर्गिस एक विशाल नागिनचं रूप घेते आणि आहुजाला काही समजायच्या आधीच ती आपल्या शेपटीमध्ये त्याला उलटं लटकावून टाकते, ज्यामुळे त्याची माळ गळ्यातून निघून दगडावर आपटते. आता तुझा अंत आलेला आहे आहुजा. आणि त्या मुंगूसला पकडून एका दगडावर आपटून आपटून मारते आणि आहुजा मानव रूपात येऊन तडफडू लागतो. गुरुदेव, गुरुदेव. आणि काही क्षणातच आपला प्राण जातो आणि कालगुरू समोर असलेला नारळ एका फटाक्यासारखा फुटतो. नाही, आहुजा मरूच शकत नाही. त्याचे प्राण घेणं इतकी हिंमत कुणाचीच नाहीये. नागिन, तू माझ्या सगळ्या प्रयत्नांना अपयश आणलंय, पण आता कालगुरू तू केलेल्या सगळ्या चुकींचा बदला घेणार आहे. मी येतोय नागिन. नर्गिस नंदिनीला उचलते आणि घराकडे निघते. मेहक आपल्या रूपात येते आणि नंदिनीला घेऊन रेखाकडे पोहोचते. रेखा नंदिनीला मिठीत घेते आणि लाड करायला लागते. तू ठीक आहेस ना बेटा? विभा शुद्धीत येते. नंदिनी बेटा, तू ठीक आहेस? मी ठीक आहे काकू. ही कशी विचित्र घटना घडलीये आमच्या घरी. कसा विश्वास करू मी याचा? मेहकनी नंदिनीला त्या पाखंडीपासून वाचवलं आहे. पण कसं? सगळी नागराजचीच कृपा आहे. तितक्यात एक आवाज येते. नागराज नाही, हे सगळं तूच केलंय. मेहक मागे वळते आणि बोलते. तू इथेही पोहोचला कालगुरू? हो नागिन, तुझं बळ संपलंय. तुला तुझ्या अस्सल रूपात यावंच लागेल, त्या सगळ्यांसमोर. कालगुरू, तू हे नको विसरूस की तू आजही चुकीचंच करतो आहेस. खऱ्या प्रेमाच्या शक्तीपुढे तू आधीही हरलेला आहेस. मी एक पतिव्रता नारी आहे आणि आपल्या नवऱ्यासाठी काहीही करेन. पत्नीव्रता, आणि ती पण एक नागिन. कोण आहेस तू आणि का माझ्या मुलीला त्रास देतो आहेस? ही काही लहान मुलगी नाहीये. ही एक इच्छाधारी नागिन आहे, जी तुझ्या कुळाला संपवण्यासाठी आली आहे. खोटं नको बोलूस कालगुरू. मी फक्त माझ्या नागेशसाठी आली आहे. हो, आणि तुझ्यामुळेच त्या नागेशला मरावं लागेल. मरावं लागेल त्याला. माझ्या नागेशला काही करण्याचा प्रयत्नही नको करू कालगुरू. हा नागेश कोण आहे मेहक? मला सांग, सत्य काय आहे? हे तुला काही क्षणात कळणारच आहे की कोण काय आहे ते. तुझा विजयच हिचा नागेश आहे. कालगुरू आपल्या शक्तीने मेहकच्या अवतीभवती एक आगीचा गोळा बनवतो. तेवढ्यात विजय तिथे पोहोचतो. हे सगळे इथे काय चाललंय? हा कोण आहे? तुझा आणि तुझ्या नागिनीचा काळ आहे मी. कोण नागिन? हे बघ धूर्त पाखंडी, तू निघ इथनं आणि माझ्या महकला सोडून दे. मी निघून जाईन, पण तुझे प्राण घेऊन किंवा तो नागमने घेऊन. कालगुरू विजयवर मार करतो आणि त्याचा वार चुकतो. कोणीही साधारण माणूस माझ्या शक्तीने वाचू शकत नाही, पण तू हे कसं काय केलंय? तेव्हा नागराज यांचा आवाज येतो. कारण नागेशला सगळं काही माहिती झालंय त्याच्याबद्दल, त्याच्या अस्सल रूपाबद्दल, आणि त्याला त्याची स्मरणशक्ती परत मिळालीये. अच्छा, तर तू आहेस नागराज, जो ह्यांची मदत करतो. पण तूही आज माझ्या प्रकोपाने वाचणार नाहीयेस. कालगुरू पुन्हा विजयवर वार करतात. विजय नागेशचा रूप घेतो आणि त्याचा वार आपल्या छातीवर घेतो. तू आजपर्यंत जे काही केलंयस माझ्याबरोबर आणि माझ्या नर्गिस बरोबर, आज मी तुला तुझ्या कर्माची शिक्षा देणारच आहे. कालगुरू हसत बोलतात. लहान तोंडी मोठा घास घेणं चांगलं नसतं बाळा, इच्छाधारी नागा. कालगुरू पुन्हा एकदा नागेशवर आपल्या शक्तीने वार करतात. यावेळेस नागेश घायाळ होऊन जमिनीवर पडतो. नागेश जमिनीवर पडलेला बघून मेहकला राग येतो. ती आपल्या खऱ्या रूपात येते आणि आपल्या शक्तीने नागेशला बरं करते. मी असताना तू माझ्या नागेशचं काहीच बिघडवू नाही शकत पाखंडी. ठीक आहे, तर सर्वात आधी मी तुलाच संपवून टाकतो. कालगुरू आपली शक्ती नर्गिसकडे सोडतात, पण नागेश उठतो आणि ती स्वतःवर घेतो.
आणि पुन्हा दूर जाऊन पडतो. नर्गिस भयंकर क्रोधित होते आणि ती एक विशाल नागिनच्या रूपात प्रकट होते. नर्गिस आपल्या शक्तीनी कालगुरूचं कवच तोडते आणि बोलते, मला वाटलं होतं की तू एक सिद्ध पुरुष आहेस, पण तू तर एक पाखंडी आहेस. म्हणूनच तुला जगायची अजून एक संधी दिली होती मी, पण तू त्याच्यासाठी योग्यच नाहीयेस. माझी शक्ती नेमकी काय आहे ते तुला हळूहळू कळणारच आहे. कालगुरू नर्गिसकडे एक शक्तीचा गोळा फेकतो आणि मग नागिन पण त्याच्याकडे तसाच गोळा फेकते. त्यामुळे एक भयंकर विस्फोट होतो. कालगुरू त्या धुव्यात अदृश्य होऊन जातात आणि त्यामुळे संपूर्ण नागलोक थरथरतं. हा कसा विस्फोट होता नागराज, ज्या कारणाने नागलोक हल्लय? हे प्रेमशक्ती आणि पापांच्या शक्तींची धडक होती. नर्गिसचं कालगुरूशी युद्ध बरंच प्रलयकारी असू शकतं. जर यामध्ये नर्गिस हरली तर संपूर्ण नागलोक हे कालगुरूच्या वशमध्ये असेल. हो, पण कसं काय नागराज? कारण नर्गिसच्या प्रेमशक्तीने प्रभावित होऊन मी तिच्या शरीरात सामावलेलो आहे. तिचा पराजय होणं म्हणजेच माझा पराजय. कालगुरूला हे सगळं माहिती आहे. त्या कारणाने तो तिच्यावर अधिक शक्तिशाली बळाचा वापर करत नाहीये. हो, पण नागराज, कालगुरूला पराजित करण्याचा काहीतरी उपाय असेल? एक उपाय तर आहे. कोणता उपाय महाराज? महक आणि विजयचं लग्न करावं लागेल. त्यानंतर त्यांच्या प्रेमाच्या शक्तीने एका दिव्य शक्तीचा जन्म होईल आणि त्याच शक्तीने कालगुरूचा अंत होईल. इकडे विभा आणि रेखा विजय आणि महकचं खरं रूप पाहिल्यानंतरही त्यांचा स्वीकार करतात आणि त्यांच्या लग्नाच्या तयारीला लागतात. विभा नर्गिस जवळ जाते आणि तिला विचारते, नर्गिस बेटा, लग्नामध्ये तुझे कोणी नातेवाईक येणार आहेत का? नाही काकू, माझे कोणीच नातेवाईक नाही येणार आहे, पण माझी इच्छा आहे की आपण निरूपा आणि तिच्या कुटुंबाला आमंत्रित करावं. विभा निरूपा आणि तिच्या कुटुंबाला लग्नात आमंत्रित करते. निरूपा आपल्या भावासोबत लग्नात येते. नर्गिस निरूपा आणि रवीशला बघून प्रसन्न होते. रवीश, तुला आठवतं लहानपणी जेव्हा आपण नागेश आणि नर्गिसची मदत केली होती, ते हेच दोघं आहेत. तू खरंच सुंदर आहेस नर्गिस. तुला बऱ्याच वर्षानंतर भेटून खूप बरं वाटलं. तितक्यात नागेश तिथे येतो आणि रवीशला बघून फारच प्रसन्न होतो आणि आनंदात रवीशला मिठी मारतो. मलाही तुला बऱ्याच वर्षानंतर बघून खूप छान वाटलंय. तू लहानपणी आमची खूप मदत केली आणि निरूपा तर नेहमी आमची मदतच करत असते. तुमचे हे उपकार आम्ही कधीच विसरणार नाही. हरकत नाहीये, मित्र म्हणतोय आणि उपकाराच्या गोष्टी बोलतोयस. काही क्षणातच नर्गिस आणि नागेशचं लग्न होऊन जातं आणि नर्गिस मनातल्या मनात विचार करते, मला असं वाटतं की कालगुरूंना त्यांच्या चुकीचा पश्चाताप झाला असेल आणि तो आमच्या जीवनातून नेहमीसाठी दूर गेला असेल. असंच आनंदात 1 वर्ष निघून जातं. तरीही कालगुरू आणि त्याचा कुठलाच शिष्य त्यांच्या जीवनात नाही आला. ते दोघंही फार खुश होते. नर्गिस आणि नागेशला एक खूप सुंदर मुलगी होते, जिचं नाव ते काव्या ठेवतात. ते दोघं सगळ्या जुन्या गोष्टी विसरून आपलं आयुष्य सुखाने जगत होते. लग्नानंतर पहिल्यांदाच नर्गिस नागेश सोबत दिवाळीची तयारी करते. नर्गिस पूर्ण घराला दिव्यांनी सजवते. विभा संध्याकाळी सगळ्यांना पूजेत बोलवते. नर्गिस आणि नागेश सोबत आरती करतात. नर्गिस लक्ष्मी पूजा करते आणि आरती म्हणते, ओम जय लक्ष्मी माता, मैया जय लक्ष्मी माता, तुमको निस दिन सेवत, मैया जी को निस दिन सेवत, हरि विष्णु दाता, ओम जय लक्ष्मी माता, ओम जय लक्ष्मी माता. आणि मग संपूर्ण कुटुंब फटाके जळवतात. नर्गिसला फार भीती वाटते फटाक्यांची, कारण याआधी तिने कधीच फटाके जळवले नव्हते. नागेश नर्गिसला एक फुलझडी देतो. संपूर्ण कुटुंब खूप आनंदात आहे. नर्गिस काव्याला घेऊन घराच्या आत जाते आणि तिला खोलीत एकटं सोडून दूध घ्यायला जाते. पण ती जेव्हा परत येते तेव्हा काव्या तिथे नसते. नर्गिस रडायला लागते आणि नागेशला आवाज देते, नागेश, नागेश इकडे ये, आमची मुलगी कुठे आहे? काय झालं आपल्या मुलीला? नागेश जेव्हा पलंगावर बघतो तर तिथे काव्या नसते. नागेश बोलतो, नर्गिस बघ,
कोणाजवळ तरी असेल ती. नर्गिस आणि नागेश संपूर्ण घरामध्ये काव्याला शोधतात, पण ती त्यांना सापडतच नाही. नर्गिस रागात बोलते. नागेश, मला वाटतं की काल गुरु परत आला आहे. तोच आपल्या मुलीला घेऊन गेला असेल. नर्गिस, नागेश आणि संपूर्ण कुटुंब नागराजची पूजा करतात आणि तेव्हा नागराज सांगतात, तुझा अंदाज अगदी बरोबर आहे नर्गिस. तुझ्या मुलीला काल गुरुच घेऊन गेलाय, पण तो तुझ्या मुलीला सोबत घेऊन गेलेला नाहीये. तो त्याच्या मृत्यूला सोबत घेऊन गेलाय. पण नागराज, माझी मुलगी फार लहान आहे. ती एक साधारण मुलगी आहे. ती काल गुरुचा काल कसं बनणार? नर्गिस, हे बघ, भले तुझी मुलगी लहान आहे आणि आता एक साधारण मुलगी आहे, पण तिचे आई वडील बरेच शक्तिशाली नागनागिन आहेत, ज्या कारणाने ती एक दिव्य मुलगी आहे आणि 18 वर्षानंतर तिच्यामध्येही त्या शक्ती संपूर्ण येतील. पण नागराज, माझी मुलगी आता कुठे आहे? तुला काळ्या पहाडावर जावं लागेल आणि तिथे शिवांची आराधना करावी लागेल. त्या कारणाने तुझा शत्रू हार मानेल आणि तुझ्या समोर प्रकट होईल. नर्गिस आणि नागेश पहाडावर येतात आणि शिवजीची आराधना करतात. पण काल गुरुबद्दल काहीच माहीत पडत नव्हतं आणि हताश होऊन नर्गिस आपलं डोकं मूर्तीच्या पायाशी मारायला लागते. तेवढ्यात काल गुरु काव्यासोबत तिथे प्रकट होतात. ही कोणती शक्ती होती जिने मला इथे प्रकट व्हावं लागलं? ही देवांची देव महादेवची शक्ती आहे आणि यांच्या पुढे तुझ्यासारख्या पाखंडीचं काहीच चालणार नाही. कालगुरु आपल्या शक्तीने एक गोळा बनवतो आणि त्यात नर्गिस आणि नागेशला कैद करतो, ज्यामधून नर्गिस आणि नागेश सुटायचा खूप प्रयत्न करतात, पण सुटूच शकत नाही. ते त्या गोळ्याला तोडू शकत नाही. तेव्हा नर्गिस नागराजांना मदत मागते आणि त्यांची मदत करण्यासाठी नागराज एक छोट्याशा सर्पाच्या रूपात त्या गोळ्यात येतात. नागराज, या अन्यायाच्या विरुद्ध माझी मदत करा. हे बघ नर्गिस, काल गुरुला हरवण्यासाठी एकच मार्ग आहे. ते काय आहे नागराज? मी माझ्या संपूर्ण शक्ती तुला देतोय, परंतु कालगुरूचा अंत हा तुझ्या मुलीच्या हातानेच होणार आहे. नागराज आपली शक्ती नर्गिसला प्रदान करतात आणि गायब होऊन जातात. नर्गिस रागानी गोळ्यातून बाहेर पडते आणि रागानी कालगुरूला बोलते. काल गुरु, आज तुझा काळ माझ्या समोर घेऊन आलाय तुला. काळ तर आज तुझा आणि तुझ्या नागाचा जवळ आलाय. नर्गिस रागानी एक विष फुंकर कालगुरूवर सोडते. इतकी दिव्य शक्ती, माझे तर पाय जमिनीवर हल्ले. ही काही साधारण शक्ती नाहीये नर्गिस. मला माहितीये तू एका दिव्य शक्तीत प्रवेश केलाय, पण आज तुला कोणीच वाचवू शकत नाही. कालगुरू आपल्या शक्तीने नर्गिसवर आग सोडतो, परंतु नर्गिस त्यावर जलवर्षा करते, ज्यामुळे अग्नीचा प्रभाव कमी होतो. कालगुरू नर्गिसवर एक चक्रवात सोडतात, ज्यामुळे नर्गिस काव्याजवळ जाऊन पडते. काव्या भीतीने रडायला लागते. नर्गिस तिला लगेच उचलते. बस, आता बराच खेळ खेळून झालाय तुझ्यासोबत नागिन, आता आणखी नाही. कालगुरू आपल्या संपूर्ण शक्तीने एक त्रिशूल प्रकट करतो. घे, सांभाळ माझ्या या शक्तीला. कालगुरू तो त्रिशूल नर्गिसकडे फेकतात, परंतु तो त्रिशूल नर्गिसकडे येऊन थांबतो. काव्या नर्गिसच्या हातात होती आणि त्या त्रिशूलला कुठल्याही लहान बाळाच्या मृत्यूचं कारण बनायचं नव्हतं. काव्याला त्या त्रिशूलचा स्पर्श होतो. स्वतःवर त्या त्रिशूलचा कुठलाही परिणाम होत नाहीये हे बघून नर्गिस पुन्हा तो त्रिशूल कालगुरूकडे फेकते आणि ज्यामुळे कालगुरू मृत्युमुखी जातात. कालगुरूच्या मृत्यूमुळे नागेश पण मुक्त होऊन जातो. दोघंही एक दुसऱ्याला मिठी मारतात आणि नर्गिस बोलते, नागेश, आपल्याला एकदा तरी कालमणीचा स्पर्श काव्याशी करायला पाहिजे, ज्यामुळे नागमणी तिची रक्षा करेल. नागेश शिवजीच्या मूर्तीसमोर जातो आणि तिथे नागमणीला प्रकट करतो आणि काव्याचा स्पर्श त्याच्याशी करतो. नागेश, आता याला सुरक्षितपणे नागलोकात पाठवून दे, म्हणजे कोणीही याचा दुरुपयोग नाही करू शकणार. नागेश जसाच नागमणीला पुन्हा स्पर्श करायला जातो, अचानक तिथे गोळी चालवण्याची आवाज येते आणि ती गोळी नागेशला लागते. नर्गिस जशीच मागे वळून बघते आणि बोलते, रवीश, तू? नर्गिस रागाने रवीशकडे जाते. तेवढ्यात रवीश दुसरी गोळी चालवतो. तो नागमणी उचलतो आणि पळून जातो. नर्गिस पण घायाळ होऊन जाते आणि नागेश जवळ जाऊन पडते. नागेश, नागेश. तोपर्यंत नागेश मृत्युमुखी गेलेला असतो. विभा पण तिथे पोहोचते आणि रडत रडत नर्गिस जवळ बसते. विभा काव्याला आपल्या जवळ घेते. आई, मला एक वचन द्या.
तुम्ही माझ्या मुलीला पण तेवढंच प्रेम कराल जेवढं माझ्यावर केलं होतं. आजपासून तुम्हीच सगळं आहे हिचं. आई बाबा सगळं तुम्हीच आहात. 18 वर्षानंतर हिच्यामध्ये ते सगळे गुण येतील जे माझ्या आणि नागेशमध्ये आहेत. आणि ही आपल्या आई बाबाच्या मृत्यूचा प्रतिशोध घेईल त्या रवीशी. नक्कीच घेईल. नर्गिस एवढं बोलते आणि आपलं शरीर त्याग करते.